तर हे आहे किचनचा एंट्रन्स. इथे तर हा किचनचा एंट्रीचा दरवाजा आहे. तर इथून आपण माझ्या किचनमध्ये एंटर करूयात. तर इथे मी या 2 डायनिंग टेबलच्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत. तर इथे आपण बघू शकता माझं इथे फ्रीज आहे. फ्रीजवरती मध, सोप आणि लोणचं. इथे माझा चष्मा, एअरपॉड्स, इथे एक छोटंसं आपण फ्लॉवर पॉट म्हणू शकता ते ठेवलेलं आहे. आणि बाकी एक क्यूट अशी फळ ठेवण्यासाठीची एक जाळी आहे ती ठेवलेली आहे. हे माझं गोदरेजचं फ्रीज आहे. याला आता 3 वर्ष झाली आहेत. आणि इथे वॉश बेसिन आहे माझी. वॉश बेसिन आणि हा किचन काउंटर. इथे एक्झॉस्ट फॅनच्या नंतर इथे माझा काउंटर टॉप. हे माझा गॅस स्टोव्ह आहे. हा सूर्या कंपनीचा आहे, भारत गॅसचा. इथे मी एक छोटंसं ऑर्गनायझर ठेवलेलं आहे. कप आणि जे प्लेट्स वगैरे असतात त्यासाठी. इथे तुम्ही बशीसुद्धा ठेवू शकता, पण सध्या कोणी बशी वापरत नाही आहे, त्यामुळे मी इथे प्लेट्स अरेंज केल्यात. ही माझी तेलाची कुप्पी. याच्या खाली एक छोटी प्लेट ठेवलेली आहे जेणेकरून माझ्या किचन ओट्यावरती तेलाचे डाग पडू नयेत. हा एक्झॉस्ट फॅन हा व्हाईट कलरचा आहे. हा चालू केल्यानंतर अशी काही मोशन दिसते. त्याच्यानंतर इथे माझा मिक्सर आहे. हा अरिस्टोचा मिक्सर आहे. याला पण 3 वर्ष झाली घेऊन. त्याच्यानंतर ही माझी पोळे ठेवण्याची दुरडी. इथे मी एक छोटंसं ऑर्गनायझर ठेवलेलं आहे. हा माझा किंवा आपण धपाटे वगैरे करतो त्याच्यासाठीचा हा जो कपडा लागतो तव्यावर टाकण्यासाठी धपाटे, ते आहे. त्यानंतर हे माझं उघड आहे स्टीलचा. त्याच्या खाली पण मी एक किचन नॅपकिन ठेवलेली आहे. हे माझं कटलरी ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर हा मला स्वयंपाक करताना नेहमी भरून लागतो तो म्हणजे हा जग. याच्यामध्ये आहे स्वयंपाकाचं पाणी, पिण्याचं पाणी. त्याच्यानंतर इथे आहे डस्टबिन, गहू आणि ज्वारीच्या पिठाचा डब्बा, भांड्याची जाळी, तेल, स्वयंपाकासाठी जे वापरतं ते, कांदे, मसाल्याचा डबा, ते सगळं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बकेट, स्टीलचे डबे, एक हंडा आहे, पितळेचं एक कळशी आहे आणि एक भांडं आहे. आणि इथे तुम्हाला बॉक्स दिसतोय. त्या बॉक्समध्ये असंच कधीतरी लागणारं सामान मी स्टोअर केलेलं आहे. त्यानंतर हे इडली पात्राच्यावरती एक डेकोरेशनसाठी आपण जे भांडं वापरतो पितळेचं, ते आत्ता मी नुकतंच घेतलं आहे आणि त्यामध्ये एक अष्टलक्ष्मी दिवा आहे. त्याच्यानंतर ही काही स्टीलची डब्बी. आणि इथे माझा मोठा पोळी डब्बा आहे. तो जास्त मी यूज नाही करत. त्याच्यावरती दळणाची चाळणी आणि कधीतरी लागतं ते असं एक त्याच्यानंतर ही काही स्टीलची डब्बी. आणि इथे माझा मोठा पोळी डब्बा आहे. तो जास्त मी यूज नाही करत. यामध्ये तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आणि ह्या भरणीमध्ये आहे रवा. त्याच्यानंतर पॉपकॉर्न्सचे कॉर्न्स आहेत. या डब्यामध्ये मी तांदूळ ठेवते. त्याच्यात मसूर, घरचा काळा मसाला, विलायची, ओवा, बेसन पिठाचा डब्बा. त्याच्यानंतर हे काही स्टीलचे डबे आहेत. स्टीलच्या डब्यांमध्ये सुद्धा किराण्याचं काही तर सामान आहे, पॅन्ट्री. आणि इथे मी एक खाली पिशवी ठेवलेली आहे, ती दूध बॅग वगैरे आणायला लागते त्यासाठीची. आणि इथे बघू शकता एक आसन आहे, जेवायला बसताना लागतं. त्यानंतर बघू शकता इथे माझे रॅक आहे. रॅकमध्ये मी अशी भांडी अरेंज केलेली आहेत. इथे माझं सगळ्यात फेवरेट सेक्शन ते म्हणजे हे कॉफी, शुगर आणि टी ठेवायचे डबे, चहापत्तीचे डबे. त्याच्यानंतर खाली आपण बघू शकता ग्लास, पातेले, कढई,
आणि हा एरिया संपला रॅकचा की ते लगेच माझं छोटंसं देवघर. दत्तांचं छान अशी फ्रेम आहे. हे माझं देवघर. ते दिसत आहेत तुम्हाला स्वामी. हा माझा डायनिंग टेबल आहे, पण जागेच्या भावामुळे मी त्यावरती असा देवघर आणि हा चौरंग दिसतोय. इथे मी पूजा वगैरे मांडत असते, जसे की श्रावण सोमवार, अजून काही छोट्या मोठ्या पूजा असतात त्या मी या चौरंगावर मांडते, त्यामुळे तो इथेच ठेवलेला आहे. अशा प्रकारे माझं सगळं किचन आहे. किचनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, किचन टूर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. बिहाइंड द मॉम या यूट्यूब चॅनलला जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि हा लास्ट बट नॉट द लीस्ट पूर्ण व्ह्यू आहे किचनचा, तुम्ही बघू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.